मना मना। सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त शेतकऱ्यांनी एकत्र येत कलिंगडाची शेती केली आहे। पूर्णपणे सेंद्रिय असणाऱ्या कलिंगडांना बाजारात दरही चांगला मिळतोय। ओरोस येथील 11 शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रीलिंगेश्वर शेतकरी बचत गटाची स्थापना केली आहे। पाण्याचा सुयोग्य वापर करून कलिंगडाची शेती केली आहे। 2 टप्प्यात केलेल्या या बागेत आता कलिंगडाचे उत्पन्नही सुरू झालंय। महामार्गावरच स्टॉल टाकून थेट विक्रीही सुरू करून येथील तरुण शेतकऱ्यांना बेरोजगारीचा पाऊल करणाऱ्यांना एक वेगळा आदर्श घालून दिलाय। एकमेका करू साह्य अवघे धरू सुपंथ अशी एक म्हण आहे। या म्हणीच्या अर्थाप्रमाणे ओरोस गावातले काही शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी एक बचत गट स्थापन केला। नुसताच बचत गट म्हणजे आताचा एक बचत गट हा एक परवलीचा शब्द झालेला आहे। बचत गट स्थापन करायचा आणि तो वर्षोनवर्ष तसाच फक्त एक बचत गट ह्या नावाला फक्त एक नाव म्हणून तिथे असते। परंतु ओरोसमधल्या या शेतकऱ्यांच्या एका बचत गटाने अत्यंत चांगलंसं काम केलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांचा बचत गट स्थापन केलेला आहे। तसं बघितलं तर हा सगळा जो परिसर आहे ओरोसमधला हा जो परिसर आहे इथे पाणी तसं मुबलक प्रमाणात असते, परंतु बरेच शेतकरी हे फक्त भात पीक घेण्याव्यतिरिक्त दुसरी कुठली पिकं घेत नाहीत। परंतु या शेतकरी बचत गटाने यावर्षी कलिंगडाचा एक सुंदर असा प्लॉट घेतलेला आहे। आता जर बघितलं तर कलिंगड हे नगदी पिकामध्ये गणलं जाते। आत्ताच्या दिवसामध्ये कलिंगडाला चांगला दर सुद्धा येतो आणि या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून या श्रीलिंगेश्वर शेतकरी बचत गटाने कलिंगडाचे यावर्षी प्लॉट घेतलेला आहे। 11 शेतकरी ह्या गटामध्ये आहेत आणि आत्मा अंतर्गत या शेतकरी गटाची नोंदणी सुद्धा झालेली आहे। एकूणच या बचत गटाने हा जो काही प्लॉट केलेला आहे त्याचं अर्थकारण कसं आहे, त्याचा त्यांना फायदा कसा होणार आहे या संदर्भात आपण या गटाचे अध्यक्ष संजय परब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। संजयजी नमस्कार। हा जो गट तुम्ही बचत गट स्थापन केला आणि यावर्षी इथे कलिंगडाच्या शेतीचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे, कोणी तुम्हाला सजेस्ट केलं का की हे कलिंगडाची शेती घ्या? या विभागाच्या कृषी सहाय्यक साक्षी परब मॅडम आणि आमचे गावातले कृषी सहाय्यक पांडुरंग हळकर यांनी आम्हाला याविषयी प्रोत्साहन दिलं की काहीतरी म्हणून तुम्ही भात शेती व्यतिरिक्त काहीतरी करा। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की कलिंगड यावर्षी करायचं। त्यावेळी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं। पण कलिंगडच का, म्हणजे कलिंगडाला कारण दुसरी सुद्धा आहे या हंगामामध्ये शक्यतो शेतकरी चवळी मूग नाचणी अशी पिकं घेतात आपल्याकडे जनरली, तुम्ही कलिंगडाचा पर्याय का शोधला? कलिंगडाला या ठिकाणी चांगलं मार्केट आहे आणि दरही चांगला भेटतो। चवळी वगैरे आहे ते कसं लेट होतं, नंतर केला की याप्रमाणे आम्ही कलिंगडाचा मार्ग निवडला की लवकर उत्पन्न मिळेल। बरोबर। आता यासाठी तुम्ही किती एकरमध्ये हा प्लॉट केलेला आहे? साधारण 2 एकर होईल। 2 एकरमध्ये केलेला आहे। तुम्ही बी रोप पेरला आहे की रोपं आणलेली? ना रोपं नाही, आम्ही बी पेरलं, ऑगस्टा जातीचं बी पेरलं।
अच्छा, ऑगस्ट जातीचं बी पेरलेलं आहे. साधारण ह्या 2 एकरमध्ये किती तुम्हाला बियाणं लागलं किंवा काय? साधारण 400-450 ग्रॅम बी पेरलं आम्ही. बरं. कारण 2 टप्प्यात केलं आहे. त्यानंतर दुसरं आहे ते वेगळं केलं आहे, 200 ग्रॅम वेगळं पेरलं आहे. बरं. पहिल्या टप्प्याला 400 ग्रॅम पेरलं. अच्छा. हे पीक साधारण किती महिन्यात कलिंगडाचं हे सुरुवात होते? साधारण 70-75 दिवसापासून सुरुवात होते काढणीला. हां, 70-75 दिवसानंतर पहिला प्लॉट आणि मग तुम्ही दुसऱ्या प्लॉटचं हे केलेलं आहे. कारण 70 दिवसानंतर फळ काढणीला तर चांगलं जर त्याला म्हणजे खप वगैरे मिळाला तर ते फळ लवकर तयार होतं. बरोबर. मग याच्यासाठी तुम्ही काय रासायनिक खतांची वगैरे हे केली की कसं काय केलेलं आहे? रासायनिक नाही, त्याला शेणखत, गांडूळ खत आणि आम्ही त्याला ह्युमिक ॲसिड म्हणजे मासे वगैरे कुसून मिळतं ते ह्युमिक ॲसिड तयार करून त्याला फवारणी केली 4-5 दिवसांनी. बरोबर. कलिंगडाच्या पिकाला किंवा कलिंगड जेव्हा तयार होतात तेव्हा जी काही त्याला फळं येतात, फुलं येतात, त्यावेळेस त्याला एक प्रकारचा असा गोडवा असतो आणि त्याला भरपूर कीटक येतात, मावा कीड वगैरे लागते असं मी ऐकलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय वेगळा काय पर्याय केला आहे का? त्याच्यासाठी आम्ही ते चिकट सापळे लागले. हां. चिकट सापळे आणि ते गोमूत्र फवारणी करतो. अच्छा. त्यामुळे त्याच्या वासन आणि ते हे केलेलं आम्ही अग्निअस्त्र म्हणजे मिरची वगैरे तंबाखू शिजवून त्याचं पाणी फवारतो. अच्छा, म्हणजे ते पूर्ण वेलांवरती किंवा असं ह्याच्यावरती वेलांवर, फवारता? हो. बरं. त्याचा किती परिणाम काय तुम्हाला? परिणाम आहे. अच्छा. हा. म्हणजे हे जर सेंद्रिय प्रकार जर आपण वापरले तर निश्चितपणे या पिकाला परिणाम होऊ शकतो हो, फायदा असं हे. त्यामुळे रासायनिक फवारणीच करायला पाहिजे याची काही आवश्यकता नाही तशी. नाही. आता हे जे तुम्ही कलिंगड जी तयार होणार आहे त्याच्यातून त्याला काय बाजारपेठ म्हणजे तुम्ही देणार बाग कोणाला की तुम्ही स्वतः त्याची ना विक्री आम्ही करणार? आता ठरवलं की आपल्या इथे ओरोसमध्ये बाजारपेठ आहे हा. आणि व्यापारी आहे ठरवलं त्यांनाच आम्ही घालणार आणि इथं आम्ही स्टॉल लावणार. अच्छा, म्हणजे इथे तुम्ही स्वतः stall लावणार. कलिंगडाचा हो, स्टॉल बचत लावणार. गटाचा स्टॉल लावणार. साधारण ह्या 2 एकरातून म्हणजे आता जे तुम्ही कलिंगडाचे आता हे जे केले रोपं हे झालेले आहेत आणि त्याचं पीक यायला सुरुवात झालेली आहे, साधारण किती तुम्हाला त्याच्यातून उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज आहे? साधारण आताच्या वातावरणानुसार कलिंगड आम्हाला अपेक्षित होतं की 2 लाखापर्यंत होईल, पण वातावरणामुळे थोडंसं हे झालं आहे, त्यामुळे 1.5 लाखापर्यंत अपेक्षित उत्पन्न मिळेल आम्हाला. खर्च वाजत आता निव्वळ 1,10,000 रुपये उत्पन्न मिळणार आम्हाला असं आमची अपेक्षा आहे. हे जे काही कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे त्याची विक्री तुम्ही इथे करणार आहात, परंतु आता तुम्ही बोललात की वातावरणाचा थोडासा परिणाम ह्या पिकावरती झालेला आहे. काय परिणाम म्हणजे नक्की काय झालेलं आहे? थोडीशी फळगळ झाली. अच्छा. फळं ढगाळ वातावरण आहे, फळांची गळ झाली थोडीशी. अच्छा, पण त्याचं प्रमाण किती असू शकते साधारण? साधारण 30% फळगळ झाली. अच्छा, म्हणजे हा फार मोठं नुकसान झालेलं आहे एकूणच. हे जे काही ढगाळ वातावरण आहे गेले 5-6 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यामुळे कलिंगडाच्या ह्या पिकाला थोडासा फटका बसलेला आहे. 30% फळगळसुद्धा म्हणजे फार मोठं हे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं निश्चितच नुकसान होऊ शकते. परंतु त्याच्यावरती पर्याय काय असू शकतो का? म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन कोणी केलं आहे का? नाही, पर्याय म्हणजे ते 22 टीन त्यांनी फवारायला सांगितलेलं की ते हे होतं बुरशी वगैरे लागते म्हणून, पण आम्हाला ते रासायनिक करायचंच नाही आहे म्हणून आम्ही ते फवारणी केली नाही. अच्छा, म्हणजे एकूणच त्यांना हा जो प्लॉट आहे तो पूर्णपणे सेंद्रिय करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रासायनिक खतांची फवारणी केलेली नाही आहे. संजय परब जरी ह्या या बचत गटामध्ये कार्यरत असले तरी या विभागाच्या पंचायत समिती सदस्यासुद्धा आपल्यासोबत आहेत. सुप्रिया वालावलकर मॅडम, ओरोसमध्ये हे बचत गट हा पहिल्यांदा शेतकरी बचत गटाकडून हा पहिला प्रयोग झालेला आहे. कसं काय वाटतंय तुम्हाला आणि असे गट आणखीन वाढावेत यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? खरंच समाधान वाटतं. त्यांनी हा गट स्वतःहून स्थापन केला आणि बरीच मेहनत घेतली, त्यामुळे ह्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालेलं आहे. कारण मला वाटतं पाऊस पण लागलेला 1-2दा आणि बियाणं पेरायचं होतं, पण हे लोक नाराज झाले नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित ऊन वगैरे पडलं त्यावेळी व्यवस्थित भाजणी वगैरे करून मशागत करून पेरणी केली आणि इतरही लोकांनी यांचा आदर्श घेऊन असे गट निर्माण केले पाहिजेत आणि उन्हाळी शेती जी काय आहे ती केली पाहिजे. निश्चितच त्याला फळ मिळेल. बरोबर. आता आपण बघितलं कालच इथे वनराई बंधारे घातलेले आहेत आणि शेतकऱ्यांना शेतीचं म्हणजे किंबहुना उन्हाळी शेती जे करतात त्यांना शेतीसाठी पाणी पुरावं याच्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे. एकूणच असे बंधारे वाढावेत किंवा जास्तीत जास्त ओरोसमध्ये बंधारे व्हावे यासाठी काय म्हणजे कसं काय नियोजन वगैरे काही केलं आहे का तुम्ही? हां, ग्रामपंचायतीकडूनही काल म्हणजे पंचायत समिती आमच्या BDO साहेबांनी
ग्रामपंचायतींना आदेश दिलेलेच होते एक दिवशी वनराई बंधारे बांधण्याचे आणि त्यांना टार्गेटही दिलेलं होतं. त्यामुळे बरेचसे वनराई बंधारे इथे घालण्यात आले आणि हा इथला जो बंधारा आहे तो इथल्या महिला बचत गटाने सर्वांनी मिळून एकत्र येऊन घातलेला आहे. अगदी सकाळपासून भर दुपारी 12 वाजता वगैरे त्यांचं काम चालूच होतं आणि अशा प्रकारे हे म्हणजे मला वाटतं हा पहिलाच बंधारा या बचत गटाने घातलेला आहे. म्हणजे दुर्लक्षित स्थळं जी आहेत त्या ठिकाणी आमचा घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न झालेला आहे. एकूणच आता बघितलं आपण, वालावलकर मॅडमनी असं सांगितलेलं आहे की दुर्लक्षित स्थळांमधले वनराई बंधाऱ्यांवरती त्यांनी जास्ती भर दिलेला आहे आणि हा जो बंधारा आहे पर्टिक्युलरली तो महिला बचत गटाने घातलेला आहे. महिला बचत गटाच्या सर्व सदस्या सकाळपासून तिथे राबत होत्या आणि दुपारपर्यंत त्यांनी सुंदर असा वनराई बंधारा घातलेला आणि बऱ्यापैकी पाणी अडवलेलं आहे ते या शेतकऱ्यांसाठी जे आता कलिंगडाची शेती करतायत. एकूणच ओरोसमध्ये तसं पाणी बऱ्यापैकी आहे आपल्याकडे ह्या परिसरामध्ये, परंतु त्या मानाने जी काही शेती व्हायला पाहिजे म्हणजे ज्या प्रमाणात यील्ड यायला पाहिजे किंवा ज्या प्रमाणात त्याचं आउटपुट मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तुम्ही काय प्रयत्नशील आहात का याच्यासाठी? आहे म्हणजे बऱ्याच महिलांशी चर्चा केली. तुम्ही फुल शेती घ्या किंवा सीझनवार जे काय आपलं फळ मिळतं किंवा ॲस्टरची फुलं असतील, शेवंतीची फुलं असतील जी हळदी कुंकाला उपयोगी पडतात किंवा इतरही शेती आहे, चवळी, मूग, मटकी वगैरे जे काही ह्या परिसरात होते. पण इकडे शेतींचा मध्ये हत्तींचा हैदोस होत होता आणि आता माकड म्हणजे इकडे वानर म्हणतात त्याला, तर ते वानरांमुळे हे लोक करायला घाबरतात. म्हणजे एवढी मेहनत करायची आणि हाती आलेलं पिकाचं नुकसान झालं तर कसं होणार, त्यामुळे बरेचसे टाळत असतात. पण आपापल्या परीने छोटे छोटे गट करून आता हे परत प्रयत्नशील झालेले आहेत. त्यामुळे यांचं कौतुकच करावं असं वाटतं. एकूणच आता वालावलकर मॅडमनी सांगितलं की फुलांची सुद्धा शेती ॲस्टर वगैरे असं करणं आवश्यक आहे. आता मॅडम काही दिवसांनी आता तर म्हणजे हळदी कुंकवाचा म्हणजे संक्रांतीचा सीझन येतोय, बऱ्यापैकी फुलांची उलाढाल या सीझनमध्ये होते आणि नंतर आपला येतोय म्हणजे पाडवा की ज्याला झेंडूची फुलं फार मोठ्या प्रमाणावरती विक्री केली जातात. तसे प्लॉट म्हणजे आपल्या ओरोसमध्येच जी म्हणजे बेळगाववरून जी काही फुलं येतात ती म्हणजे फार चढ्या दराने विकली जातात. म्हणजे प्रसंगी 300-300 रुपये किलोसुद्धा झेंडू विकले गेलेले आहेत. या संधीचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनी करावा याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? कारण आता अजून 2 महिने आहेत आणि 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी त्याचा रिझल्ट म्हणजे जर असे प्लॉट घेतले तरी येऊ शकतो. काय आहे का तसं नियोजन? हां, त्यांना या गटाला किंवा आणि इतरही गटाला माझं बिया देण्याचा मानस आहे. म्हणजे दरवर्षी मी त्यांना सांगत असते आणि काय होतं की हळदी कुंकू आलं की आम्हाला आठवण होतं की यांना बिया द्यायला पाहिजेत. पण थोडी अशी बिया गेल्या वर्षी मी दिल्या होत्या. तर यावर्षी बघूया, या आता जो शेतकऱ्यांचा गट आता चालूच आहे त्यामुळे ते नक्कीच मेहनत घेतील आणि बिया पुरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. या होत्या पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर मॅडम. त्या उच्च शिक्षित आहेत परंतु त्या शेतीमध्ये सुद्धा तेवढ्याच रमतात आणि यावर्षी फुलांचा किंवा इथल्या वातावरणाला पोषक असा जो काही आवश्यक असा शेतीचा जो काही त्यांना शेतकऱ्यांना बी पुरवणं म्हणा किंवा तत्सम गोष्टी पुरवणं म्हणा यासाठी त्या निश्चितच प्रयत्नशील राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्णपणे सेंद्रिय खतं वापरून ही जी काही कलिंगडाची बाग केलेली आहे आपण बघतोय. इथे एक सुंदर असं मोठं छान कलिंगड आलेलं आहे. असं म्हटलं जाते की फक्त रासायनिक शेती जर केली तरच असा इफेक्ट किंवा असा रिझल्ट मिळू शकतो, परंतु संजय परब आणि त्यांच्या सर्व टीमने त्यांच्या या प्रयोगातून दाखवून दिलं की साधारण परबजी हे किती किलोचं असेल कलिंगड? साधारणतः हे 7 किलोपर्यंत होणार. अच्छा, 7 किलो म्हणजे जनरली ह्याच्यापेक्षा मोठं होऊ शकते का? त्याच्यापेक्षा मोठी आहेत फळं आतमध्ये सुद्धा. अच्छा, मग साधारण या अशा म्हणजे 7 किलो किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या कलिंगडांना बाजारपेठेमध्ये काय दर मिळतो म्हणजे बऱ्यापैकी? कारण आता मोठी फळं आपण विकायला गेलो तर नगावर कोण घेणार नाहीत, मग आम्ही त्यासाठी स्टॉल लावणार. ही मोठी फळं आहेत ते आपण कापून हे करून भेशी काढून स्टॉल लावून. म्हणजे आपण मुंबई गोवा महामार्गावरती जिथे झाराच्या अलीकडे म्हणजे साळगाव बिबवणे या ठिकाणी आपण जे कलिंगडाचे स्टॉल बघतो तसाच ओरोसमध्ये सुद्धा तुम्ही स्टॉल सुरू करणार आहात. आपण बघतो ही अशी कलिंगड आहेत आणि या कलिंगडामध्ये तुम्ही आंतरपीक सुद्धा घेतलंय असं सांगितलं मगाशी. एकूण म्हणजे आंतरपीक म्हणजे काय ह्या कलिंगडामध्ये घेतलंय? पहिली मुळा भाजी घेतली ती आता काढून झाली आणि आता पालेभाजी पेरलेली आहे तिकडे लाल माठ. बरं, पण हे कलिंगडामध्ये जर आंतरपीक घेतलं तर त्याचा
काय परिणाम होतो, म्हणजे ह्या कलिंगडाच्या पिकाला काय परिणाम होतो का? कलिंगडाच्या पिकाला म्हणजे ती आंतरपीक घेतलं भाजी तर लवकर काढावी लागते, ती लवकर यायला नंतर किडीचा प्रादुर्भाव होतो जास्त. अच्छा, त्यामुळे म्हणजे या वेलांवरती कीड लागत नाही, त्यामुळे त्या जर हे केलं तर कीड लागते लवकर, पण ते आपण कसं बचत आणलं उत्पन्न लगेच चालू व्हायला पाहिजे म्हणून आंतरपीक घेतलं, पण थोडंसं त्याच्यात किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. बरं. आता हे जे तुम्ही स्टॉल लावणार आहात म्हणजे इथे ओरोसच्या हायवेच्या बाजूला, या स्टॉलमधून म्हणजे तुम्हाला साधारण कसं आहे, मुंबई गोवा महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये आता पर्यटन, खरं म्हणजे पर्यटक आता सुरू झालेले आहेत. हा सीझन होता तुम्ही स्टॉल लावण्याचा, पण तरी अजून एक जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत त्याला बऱ्यापैकी हे असणार आहे. तर जास्तीत जास्त लवकर लावण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? लवकर आम्हाला म्हणजे आम्ही आता असं हे उभे करणार मंडप घालून आणि तिथे टेबल लावून आम्ही कलिंगड कापून विकणार प्लेटने. एक 8 दिवसात आम्ही ते चालू करणार स्टॉल, कारण आता काढणीला आलेले आहेत फळं. हां, आता साधारण हा जो कलिंगडाचा हा जो प्लॉट आहे तो साधारण किती महिन्यापर्यंत तुम्हाला ही फळं किंवा हे पीक देऊ शकतो असा तुमचा अंदाज आहे? म्हणजे किती महिन्यांपर्यंत हे तुम्हाला फळं मिळतील? साधारणतः आता हे किती 15 दिवसात फळं तोडून होणार. हां, 2 टप्प्यात फळं तोडणार, 8-8 दिवसाच्या अंतराने फळं तोडणार आणि ती 15 दिवसात होणार. मग तुमचा दुसरा प्लॉट सुरू होणार. दुसरा plot सुरू. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या अंदाजाने दुसरा प्लॉट घेतलेला आहे. हो. तो साधारण किती दिवसांनी सुरू होणार फळं द्यायला तुम्हाला? तो साधारण आता 1 महिन्यानंतर फळं देऊन चालू होणार. अच्छा, हां, म्हणजे फेब्रुवारीमध्ये म्हणजे जो जत्र्यांचा सीझन आहे येणार आहे त्यावेळेस तुमचा दुसरा प्लॉट त्यावेळेस तयार होणार. अंगणेवाडीला आमचा दुसऱ्या प्लॉटची फळं बाहेर पडणार. बरोबर. अच्छा, आता एकूणच हा जो काही तुम्ही कलिंगडाचा प्रयोग केलेला आहे, असाच म्हणजे हा कलिंगड आता तसं नगदी पीक म्हणूनच संबोधलं जाते. तर या कलिंगडाच्या व्यतिरिक्त आणखीन दुसरं म्हणजे आपल्याकडे सूर्यफूल घेण्याची सुद्धा एक फार पूर्वी एक हे होती, परंतु हे झाल्यानंतर 1 महिनाभरानंतर हा संपेल, हा तुमचा जो काही प्लॉटचा हे आहे तो. त्यानंतर काय वेगळं घेण्याचं तुमचं प्रयोजन आहे का? आता या कलिंगड झाल्यानंतर आम्ही काकडी घेणार. अच्छा, जिप्सी जातीची काकडी ती, कारण नगदी पिकं आहे, लवकर उत्पन्न देतं, 1 महिन्यापासून उत्पन्न द्यायला चालू होतं. हां, पण ह्या काकडीचं तुम्ही का म्हणजे सिलेक्ट केलीत? काकडी का घ्यायची आपल्याकडे इथे? काकडी उन्हाळ्यात लोकांना काकडीची जास्त मागणी असते, कारण ते बाहेरची थंड वगैरे पिण्यापेक्षा लोक काकडीला जास्त पसंती देतात. बरोबर. अच्छा, म्हणून मग त्यासाठी तुम्ही काय वेगळं म्हणजे बी जिप्सी आता तुम्ही सांगितलं ते तुम्हाला कोणी सजेस्ट केलेलं की कसं काय? ते साक्षी मॅडमने कृषी सहाय्यक आपल्या त्यांनी अच्छा. सजेस्ट केलं. मग पूर्ण 2 एकरामध्ये तुम्ही काकडी घेणार आहे त्यावेळेस, म्हणजे पूर्ण ह्याला, आणि ती सुद्धा अशीच स्टॉलद्वारे विक्री करणार की कसं हे करणार? एकूणच हे बघताना मला वालावलकर मॅडमना एक प्रश्न विचारावा असं वाटतो. मॅडम, एकूणच आपण बघितलं मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 2 वर्षापासून जोरात सुरू आहे. महामार्गाच्या लगतच ही शेती आहे, किंबहुना ओळखच्या लोकांची दोन्ही बाजूला शेती महामार्गालगतच आहे. महामार्गाचं काम झाल्यानंतर त्याच्या एकूणच कामामुळे म्हणा, जे दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्याचं जे काही प्रमाण होतं ते फारच कमी झालं, आणि यावर्षी तर आपण बघितलं हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला होता. मग शेतकऱ्यांची शेती पाण्याने म्हणजे काही लोकांची शेती खराबसुद्धा झाली, भातही खराब झालं. मग काय परिणाम तुम्हाला जाणवला एकूणच ह्या कामाच्यामुळे झालेला, म्हणजे पाणी न निचरा झाल्यामुळे काय परिणाम जाणवला असं तुम्हाला वाटते? त्यांनी रस्ता करताना पहिलं पाण्याचा निचरा बघूनच त्याचा प्रवाह ठरवला पाहिजे होता, पण ते काम त्यांनी पहिलं घेतलं नाही. त्यामुळे फाट्यापासून जो ओढा आहे त्याच्या आजूबाजूला घरं आहेत त्यांच्याही तिथे 2 वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आणि यंदाही पाणी भरलं होतं, आणि शेतीलाही यंदा दोन्ही साईडला नुकसान झालेलं आहे. एकूणच मुंबई गोवा महामार्गावरती हा जो काही या महामार्गामुळे जो काही पाणी जास्ती साचलं गेलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीला जसा हानी झाली शेतकऱ्यांच्या शेतीची, तसंच या पाण्याचा उपयोगसुद्धा होऊ शकतो. जर वेळेत त्याला जर बंधारे घातले तर ते पाणी उपसून शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत आणण्यासाठी तुमच्या काही म्हणजे पंचायत समितीचे किंवा काही योजना आहेत का? त्याचं काय तुम्ही त्याचा लाभ इथल्या शेतकऱ्यांना दिला आहे का? हां, म्हणजे जिल्हा परिषदमार्फत आपल्याला कृषी पंपाच्या योजना आहेत, तर त्याच्यापैकी इथे गेल्या वर्षी पण मी पंप दिले होते आणि यावर्षीही प्रस्तावित आहेत. त्याचबरोबर आपल्या MSEBकडून कृषी पंपासाठी अनुदानही मिळतं आणि सोलर पंप म्हणून त्याच्यावर योजना आहेत, त्याही बऱ्याच जणांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याही लवकरात लवकर मिळतील. त्यामुळे पाण्याचं योग्य प्रमाणात नियोजन होऊ शकतं उपसण्यासाठी.
एकूणच श्री लिंगेश्वर शेतकरी बचत गटाने हा जो काही प्रयोग केलेला आहे तो निश्चितच नाविन्यपूर्ण जसा आहे ओरोसमधल्या शेतकऱ्यांसाठी तसाच फलदायी सुद्धा आहे. इथल्या संजय परबसारख्या 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा बचत गट स्थापन केला आणि त्याचं एक चांगलं कार्य सुरू केलं. किंबहुना आर्थिक फायदा मिळवून देणारं एक पीक त्यांनी घेतलं आणि त्याचा आदर्श ओरोसमधल्या शेतकऱ्यांना घालून दिलेला आहे. त्यांचं जे नियोजन आहे या फळांसाठीचं ते सुद्धा चांगलं आहे. त्यांनी घाऊक ही बाजारपेठ कुठल्याही एका व्यापाऱ्याला न देता स्वतः हे कलिंगड विक्रीचा विचार व्यक्त केलेला आहे. निश्चितच यामधून त्यांना 4 पैसे जास्तीच मिळणार आहेत. एकूणच ओरोससारख्या ठिकाणी या बचत गटाने हा जो काही प्रयोग केलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे आणि त्याच्यासाठी संजय परबांसारख्या शेतकऱ्यांनी जी काही मेहनत घेतलेली आहे ती सुद्धा निश्चितच प्रोत्साहन देणारी आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी अशा प्रयोगांसाठी प्रयोगशील व्हावं, त्यांनी अशा प्रयोगांचा अवलंब करावा आणि आपलं जीवनमान उंचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी त्यांची अपेक्षासुद्धा आहे. आज त्यांनी कलिंगडाचं पीक घेतलेलं आहे. अजून एक महिन्याभरानंतर काकडीचं पीक घेण्याचं त्यांचं नियोजन आहे. एकूणच नंतर मग हीट जशी वाढते तसतसं पाण्याला पर्याय म्हणून काकडी सुद्धा खाल्ली जाते आणि त्याला निश्चितच चांगलं पीक येईल, चांगला नगदी त्याला चांगलं पैसे मिळतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एकूणच आज आपण इथे हा प्लॉट बघतोय, सुजलाम सुफलाम असा हा प्लॉट आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये दिसणारी ही कलिंगडं बघितली की जसं डोळ्याला जसं ते आल्हाददायक दिसते तसंच त्यांच्या खिशाला सुद्धा ते खूपच आल्हाददायक असं होणार आहे आणि त्यातून निश्चितच या गटाला 100% उभारी येणार आहे. त्याच्यासाठी या श्री लिंगेश्वर शेतकरी बचत गटाने जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि हा जो आदर्श घालून दिलेला आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह मी देवयानी वरसकर, सिंधुदुर्ग नगरी. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कही जे पीड़ पराई. महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. धर्तीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण. या कोकणला डोळ्यात साठवण्यासाठी आणि कोकणवासियांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आहोत वचनबद्ध. गावागावात वाडी वस्तीवर नवी दृष्टी आणि नवं विजन देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह विजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्यानं घेऊन येत आहे एक नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन, तुमचं विजन आमचं मिशन. सुंदर कोकण डोळ्यात साठवण्यासाठी आणि आपल्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तुमचं विजन आमचं मिशन लवकरच आपल्या गावात.